हॅलो, हां हां, निघाले मी. हो, मस्त मस्त झालं देवदर्शन, अगदी उत्तम. हो, निघालेच आहे मी, येतेच आहे. नाही नाही नाही, प्रायव्हेट गाडी नाही आहे, आज एस टीने येते. काय एस टीने प्रवासच करत नाही आपण, म्हटलं जरा एस टीने जाऊन बघू ना किती मजा येते ती. हो हां, मी एक काम करू का, मी गाडीत बसल्यावर फोन करू का? हां, म्हणजे नीट बोलता येईल. ओके, बाय. मालिनी, माय लव, मालिनी, माझी मालिनी, मला भेटली. मालिनी, मालिनी, तू काय काय करता? लांब राहा, लांब उभी राहा. काय काय चाललंय तुमचं? कोण कोण मालिनी? तू मेरी जान. मी एक मिनिट लांब लांब उभी राहा. मालिनी बुचकावणे. मालिनी, कोण कोण मालिनी? मी मालिनी नाहीये. अहो, तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय बोलताय कळतंय का? अच्छा, म्हणजे एका माणसाचा राग अजून गेलेला नाही वाटतं. तुमचा काहीतरी गैरसमज होताय. मी मालिनी नाहीये, तुम्ही काहीतरी वेगळं समजताय मला. अगं, तुम्हाला म्हणजे तू ह्या चिमण्याला ओळखलं नाहीस? चिमण्या? कोण चिमणा आहे? अगं, मी तुझा चिमणा. ओळखलंच नाही तुम्हाला? तुम्ही चिमणा? चेचून टाकी ना मी तुम्हाला, मूर्खासारखं काही बोललात तर. मी मालिनी नाहीये, तुमचा गैरसमज होतोय. अच्छा, मला माहितीये तू स्वतःची ओळख का लपवतीस ती. बांगडी चोर म्हणून तुला गावातून हाकलवून दिलं होतं. हे बघ मालिनी, मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा. बघ, मी विसरलोय सगळं. हे बघा, मी बांगड्या बिगड्या चोरत नाही. तुमचा गैरसमज काय करतेस? अगं, तू बाजारात गेलीस की दुकानातल्या बांगड्या चोरायची? नाही. उसाचा रस प्याली की पैसे न देतात पळून जायची. पण मला काही नाही वाटत त्याचं. तुला सांगतो, बाजारात गेलीस की दुकानदार सावध व्हायचे तुझ्याकडे बघून. कधी कुठली वस्तू चोरशील याचा नेम नसायचा ना. हे बघा, तुम्ही फार बोलताय मिस्टर. ऐका माझं. मिस्टर? चिपळूणचा पारस म्हणी आहे मी. आणि तू माझी पवळा आहेस. अशी काही पवळा बिवळा नाहीये मी. आणि मी मालिनी कोण तुमची ती नाहीये. मी सुहास आहे. कोण? सुहास आहे नाव माझं. घेऊन पुरुषाचं नाव घेतलं. हे काही नावात काही मजा आहे काय? मला सांगा, एक गोष्ट मला सांगा. मुलात गोष्ट अशी आहे, सुहास परांजपे नावाला व्हॅल्यू आहे का? हे काय आहे? फार फार तर ओसी मिळेल घराची, त्याशिवाय काय मिळणार आहे? काय चाललंय मग आजपासून तुमचं? मी तुमचं ऐकून घेते तर काहीही बोलाल तुम्ही. करेक्ट करेक्ट. माझी मालिनी चिडली ना की मला असंच बोलायची. अरे, पण मला एक कळत नाहीये की तुझी ओळख का तू मला दाखवत नाहीयेस? अरे, काय चाललंय तुझं मग आजपासून? मी नाहीये मालिनी. अरे अरे, मालिनी आहेस तू, मला माहितीये मालिनी. बघ, मला ओळख. अरे हा, तुझ्या चिमण्याला आठव. अरे, चिमणा नाही रे, वटवा घोड आहेस तू, वटवा घोड. म्हणजे सगळं तुला आठवतंय? काय? अरे, कधी कधी ना तू मला वटवागुल म्हणायचीस. हो, तेव्हा शपथ सगळं आठवतंय मला. मी नाही, रस्त्यावरचा कुठलाही माणूस तुला वटवा घोडच म्हणेल, कळलं? मूर्खासारखं बोलू नको. माझी एसटी आली ना की मी निघून जाणार आहे इथनं. निघून जाईल? अशी कशी निघून जाशील तू? अशी कशी निघून जाशील? ती सखूबाई तुझी वाट बघते, तिला काय सांगू मी? आता ही कोण आहे सखू? सखूबाई तुला माहिती नाही? अगं, तुझी आजी. आता इतके वर्ष तुझ्या येण्याची वाट बघते आणि ती तुला आजी माहिती नाही का? नाही, माझी ती मला जेव्हा जेव्हा भेटते ना तेव्हा मला नेहमी सांगत असते, माझी पप्पी भेटल्याशिवाय मी मोती बिंदूचं ऑपरेशन करणार नाही. अरे, नजर आली आणि नजरेसमोर माझी पप्पी नसल तर ह्या डोळ्यांचा काय फायदा आहे? नाही, हे बघा, मी पप्पी बिपीला कुणाला ओळखत नाहीये. तुम्ही अगं, तू पप्पी आहेस तू. हा, कारण आजी आहे ना तुझी, रोज तुझी पप्पी घ्यायची म्हणून तुझं नाव पप्पी पडलेलं आहे. आणि तू मला पप्प्या म्हणायचीस कारण रोज तू. फार होतंय तुमचं आता. एक कशा मुस्कटात मारे ना तुमच्या. मार 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 मला, मार मार. अगं, आठव आपलं प्रेम, आठव. काय प्रेम बिम नाही आठव आपलं प्रेम. विसरलीस? अरे, तुझं प्रेम होतं म्हणून आजपर्यंत मी लग्न केलं नाही, माहितीये? आपण गावातल्या शाळेत एकत्र जायचो. काय बोलताय? गावात त्या झोपल्यावर बसायचो आणि झुलायचो. अगं शालू, वाहतुकीच्या खेळामध्ये
नेहमी नेहमी मी तुझा नवरा असायचो. आपलं लग्न झालं आणि आपण शेतात गेलो संसार करायला. संसार करायला गेलो. अगं 7 पावलं नाही 7 लाख पावलं मी तुझ्यावर चाललो आणि तू आता मला म्हणतेस तू कोण? हे बघा तुमचा ना गैरसमज झालाय. ती जी गोष्ट सांगताना ती तुमच्या दृष्टीने बरोबर असेल, म्हणजे त्या मालिनीचं तुमच्यावर प्रेम असेल, तुमचं त्या मालिनीवर असेल, पण मी मालिनी नाहीये, मी सुहास आहे. बघ मालिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. काय? हे बघ मालिनी मला माहिती आहे सतीशने तुला सोडलं. काय? करेक्ट. हीच रिॲक्शन अपेक्षित होती मला. हीच रिॲक्शन अपेक्षित होती. बघा हे बघ पण ना मी तुला तुझ्या मुलासकट स्वीकारेन. खरंच सांगतोय. तुमचा भयंकर काहीतरी गैरसमज. नाही गैरसमज नाही, माझं प्रेम आहे तुझ्यावर. मी अख्ख्या गावाला ओढून सांगेन की पिंट्या माझाच पोरगा आहे, हे माझाच बीज आहे. मालिनी आणि पिंट्या हा माझाच आहे. पंचायतीत मांडेल. विचारा मला प्रश्न. अरे मी तुला वरून सांगते, तुला कळत नाहीये का मी मालिनी नाहीये? आणि आता सांगते ना ते शेवटचं, पुन्हा मला मालिनी म्हणून हाक मारलं ना तर बघ. म्हणजे तू मान्य नाही करतेस तू मालिनी आहेस? मी नाहीच आहे. अच्छा मालिनी नाहीये? नाहीये मी. ठीक आहे नको मान्य करूस. मी उपोषणाला बसणार आणि उपाशी मरेन. मर ठार मरून जा, मला चालणार आहे. नाही नाही पण माझी मालिनी मला मरू नाही देणार. तुला सांगतो 5 वर्षापूर्वी मी तुझी पप्पी घ्यायला आलो होतो. तू मला ती पप्पी दिली नाहीस, मी उपोषणाला बसलो. बातमी तुला कल्ली कपडे धुवत होतीस, तू धावत धावत आलीस आणि तू दातात जिलेबी धरलीस आणि मला भरवलीस. उपोषण सुरू होण्याआधीच संपलं होतं. तुम्ही ना मला कुठल्या तरी घाणेरड्या गोष्टी सांगू नका. एक तर मी त्या पिंट्याला ओळखत नाही, तो सतीश माझा नवरा नाही, कारण माझं लग्नच झालेलं नाहीये. काय? तुझं लग्न झालं नाही? नाही नाही नाही. म्हणजे मंगळसूत्राची सूत्राने दिलेली बातमी खोटी आहे? माय गॉड. म्हणजे इतकी वर्ष तू ह्या पारस मणीसाठी लग्नाशिवाय थांबली होती? हो माय गॉड. म्हणजे अख्खं तारुण्य माझ्यासाठी झुरून झुरून जगलीस तू. नाही देवा मला माफ कर ना. हे बघा मला ना आता खूप कंटाळा आलाय. तुम्हाला समजावून सांगण्याचा कंटाळा आलाय की मी मालिनी नाहीये. मालिनी नाही मी. तू मालिनी नाही? नाही. प्लीज ऐका. म्हणजे तुला कबूल करायचं नाही, तू मालिनी नाहीये? अहो मी नाहीच तर मी का कबूल करू? जा इथं निघ. माझ्या नजरेसमोर उभी राहू नकोस प्लीज. मी राहीन असाच एकटाच लग्नाशिवाय मालिनी करत बस. पण एक विचार करतो प्लीज, फक्त एकदाच. काय? एकदाच तू फक्त तोंडाने बोल मी मालिनी आहे. अरे ह्या माझ्या कानांना तृप्त होऊ दे मालिनी शब्द ऐकून प्लीज. हे बघ त्याच्यानंतर मी तुला अजिबात त्रास देणार नाही. नक्की? नक्की नक्की तुम्ही मला त्रास देणार नाही? शालूची शपथ. आता शालू कोण? माझी सावली. खरंच देवा शपथ मी तुला सांगतो, मी परत तुला अजिबात त्रास देणार नाही. नक्की ना? नक्की. शपथेवर सांगताय ना? शपथेवर सांगतो तुला. मग मला जाऊ द्या. हा नक्की नक्की. मी मालिनी आहे. मी मालिनी बुचकावणे आहे. कोण आहेस तू? मालिनी. थोबाड बघितलंच काय आरशात कधी स्वतःचा? मी म्हणे मालिनी आहे. आग लागली तुझ्या तोंडाला ती. त्या मालिनीच्या नाकाची सरतरी आहे काय तुला? थोबाड बोलीन. मालिनी बोलते. अरे ती कुठं ही कुठं? गुटका वाहिंगा मला शिकव मालिनी. अरे मालिनी माझी अशी तशी नाही आहे. कोण पण आणि मी मालिनी आहे असं म्हणतात का? कान पड चालवाय. मालिनी मला शिकवते मी मालिनी आहे म्हणून. मी मालिनी.